पैठण तालुक्यातील सोलनपूर येथील शेतकऱ्यांना कापसाच्या वजनात माप मारून 1,05,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। याबाबत शेतकरी शंकर शिवाजी नाटकर यांनी फिर्याद दिल्यानंतर बीड आणि पैठण येथील 2 कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 11 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला। शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। कापूस उत्पादक शेतकरी शंकर नाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की सोनवाडी तालुका पैठण येथील मित्र तुकाराम वामनराव नवले यांनी आम्हाला सांगितले की गोरख लांडे राहणार बरहानपूर जिल्हा बीड हे व्यापारी कापूस खरेदीचा व्यवसाय करतात। तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमचा कापूस विक्री करावा। यानंतर तुकाराम वामनराव नवले आणि गोरख लांडे हे दोन्ही व्यापारी आमच्या गावात आले। गावातील मध्यस्थ शंकर रामनाथ गोरडे यांचे समक्ष कापसाचा दर प्रति क्विंटल प्रमाणे 7,000 रुपये ठरवला आणि त्या व्यक्तीचा कापूस खरेदी केला। माझा 9.5 क्विंटल कापूस व्यापाऱ्याच्या काट्यावर 6.5 क्विंटल भरला। आयुब इस्माईल शेख या शेतकऱ्याचा 8.5 क्विंटल कापूस व्यापाऱ्याने आणलेल्या काट्यावर 7 क्विंटल भरला। विष्णू अण्णासाहेब नाटकर यांचा 19.5 क्विंटल कापूस व्यापाऱ्याच्या काट्यावर 14.5 क्विंटल तर विठ्ठल पांडुरंग खरात यांचा 34 क्विंटल कापूस 28 भरला। गोरख लांडे यांनी त्यांच्या काट्यावर असलेल्या वजनाप्रमाणे आम्हा सर्व शेतकऱ्यांना ठरलेल्या भावाप्रमाणे रोख पैसे दिले। सर्वांचा मिळून कापूस 71 क्विंटल 50 किलो असताना व्यापाऱ्याच्या काट्यावर तो 56 क्विंटल भरला। आम्ही शेतकरी आणि कापूस व्यापारी यांच्यामध्ये कापसाच्या वजनामध्ये 15 क्विंटल 50 किलो एवढा फरक पडला। त्यामुळे आम्हाला त्याच्या काट्यावर शंका आली। त्यावर आम्ही शेतकऱ्यांनी कापसाचा ट्रक हा जवळच्या महेश जिनिंग येथून घेऊन गेलो। तेथे वाहनाचे वजन केले असता ते 12,035 किलो भरले। व्यापाऱ्यांनी त्यांनी केलेली फसवणूक उघड होत असल्याची शंका आली। त्यांनी लगेचच कापसाने भरलेला ट्रक आणि आपल्या दुचाकीवरून पळून गेले। त्यानंतर वापरात आणलेला इलेक्ट्रिक काटा आमच्या ताब्यात घेतला। या काट्याने रिमोट कंट्रोल बसविले असल्याची आम्हाला खात्री झाली। वैद्यमापनशास्त्र विभाग याच्या कारवाईत तपासणीसाठी सादर केला। तिथे जिल्हा उपनियंत्रक SR मुंडे, निरीक्षक वैद्यमापनशास्त्र KK वानखेडे आणि परवानाधारक सर्व्हिस इंजिनियर दुर्गाजी वाघुंबरे यांनी सदरील काट्याची तपासणी केली। त्या काट्यावर स्टँडर्ड 50 किलो वजन ठेवले असता ते 50 किलो भरले। त्यानंतर तंत्रज्ञांनी रिमोटचा वापर करून आमच्या समक्ष प्रात्यक्षिक केले असता 50 किलो भरलेले वजन काट्यावर 37 किलो भरले, असे या फिर्यादीत म्हटलंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।